द्वारकाधीश श्रीकृष्ण मंदिर माता खिडकी अमरावती येथे अमरावती महानुभाव वासनिक सेवा मंडळाच्या वतीने सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी निरूपित श्रीकृष्ण कथा प्रवचन सोहळ्याचे आयोजन 6 सप्टेंबर ते रविवार 14 सप्टेंबर 2025 पर्यंत करण्यात आले आहे। श्रीकृष्ण कथेचे व लीळा चरित्र यावर निरूपण दररोज सायंकाळी 6:30 ते 8 वाजेपर्यंत राहील। या वेळेत वडनेर भुजंग निवासी देवदत्त आश्रमाचे संचालक परमपूज्य श्री दिगंबर मुनी अंकुळनेर बाबा महानुभाव यांच्या सुमधुर वाणीतून श्रीकृष्ण कथा निरूपण करण्यात येईल। परमपूज्य बाबांची संपूर्ण भारतात अनेक ठिकाणी सतत प्रवचने होत असतात। या प्रवचन सोहळ्याचे उद्घाटन 6 सप्टेंबर रोजी सायंकाळी ठीक 6 वाजता रिद्धपूर येथील आचार्य महंत श्री गोपीराज बाबा शास्त्री महानुभाव नवे यांच्या हस्ते होणार आहे। श्रीकृष्ण मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष पावडे, उपाध्यक्ष अशोक राऊत तसेच सचिव ॲडव्होकेट अरुण ठाकरे, कोषाध्यक्ष इंजिनियर SP देशमुख यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे। या सोहळ्याचा समारोपीय कार्यक्रम 14 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता घेण्याचे ठरले आहे। समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष परमपूज्य आचार्य प्रवर श्री दर्यापूरकर बाबा बडनेरा आश्रम हे असणार आहे। या प्रवचन सोहळ्याकरिता सर्व सद्भक्तांनी वेळेवर उपस्थित राहून श्रीकृष्ण कथा प्रवचनाचा लाभ घ्यावा असे आवाहन अमरावती महानुभाव वासनिक सेवा मंडळ तसेच श्रीकृष्ण मंदिर देवस्थान ट्रस्ट अमरावतीच्या वतीने करण्यात येत आहे। दंडवत प्रणाम। मैं ॲडव्होकेट अरुण ठाकरे, श्रीकृष्ण मंदिर देवस्थान ट्रस्टचा सचिव। अमरावती मध्ये भगवान श्रीकृष्णाचे जे मंदिर आहे या मंदिरात रुक्मिणी मातेचं उद्धरण या ठिकाणी झालं। श्रीकृष्ण भगवान यांनी रुक्मिणी मातेला इथून हरण करून नेलं। असं हे पवित्र पावन स्थान या ठिकाणी श्रीकृष्ण भगवंताचा 3 दिवस मुक्काम होता। अशा या मंगल ठिकाणी दिनांक 6 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर पर्यंत अमरावती वासनिक सेवा मंडळ च्या वतीने तसेच श्रीकृष्ण मंदिर देवस्थान ट्रस्टच्या सहकार्याने एक श्री चक्रधर स्वामी निरूपित श्रीकृष्ण कथा व लीळा चरित्र याचा प्रवचनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। प्रवचक आहेत आचार्य प्रवर वडनेर निवासी वडनेर भुजंग येथील विद्वत रत्न श्री दिगंबर मुनी बाबा अंकुळनेरकर। दिगंबर मुनी बाबा अंकुळनेरकर यांचा दरवर्षी या ठिकाणी व्याख्यान होते। सतत 2-3 वर्ष त्यांनी श्रीकृष्णाच्या कथा या ठिकाणी सांगितल्या, परंतु कथा सांगत असताना त्यातल्या काही शिल्लक राहिल्या। म्हणून आमच्या मंडळाचे अध्यक्ष जे श्री सुभाषराव पावडे यांनी बाबांना विनंती केली की आपण उरलेल्या लीळा पुन्हा सांगाव्यात। म्हणून हा आजचा कार्यक्रम जो आहे या ठिकाणी आयोजित आहे। हा कार्यक्रम 14 तारखेला चालणार आहे। आज याचं उद्घाटन झालं आणि 14ला समाप्त होईल। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।